रामाचे भजन तिची माझे जान, रामाचे भजन तिची माझे जान, रामाचे भजन तिची माझे जान, तेने समाधान, तेने समाधान, तेने समाधान, तेने समाधान, तेने समाधान, बाबरीने रामाचे भजन तिची माझे जान, रामाचे भजन तिची माझे जान, रामाशी वर्णिता देहि विदेहदा, रामाशी वर्णिता देहि विदेहदा, रामाशी वर्णिता देहि विदेहदा, झाली तन्मयता, झाली तन्मयता शहादाती, रामाचे भजन तिची माझे जान, रामाचे भजन तिची माझे जान, तेने समाधान, तेने समाधान, तेने समाधान, पावरीने रामाचे भजन तिची माझे जान, राघवाचे रूप ते माझे स्वरूप, राघवाचे रूप ते माझे स्वरूप, राघवाचे रूप रूप, राघवाचे रूप, राघवाचे रूप ते माझे स्वरूप, राघवाचे रूप ते माझे स्वरूप, राघवाचे रूप ते माझे स्वरूप, तेने सुखरूप निरंतर, रामाचे भजन तिची माझे जान, रामाचे भजन तिची माझे जान, रामदास माने मजरण जाती, रामदास माने रामदास, रामदास म्हणे, रामदास म्हणे मदन गाती, राम सीतापतीचे, राम सीतापतीचे नाम, रामाचे भजन तिची माझे जान, रामाचे भजन तिची माझे जान, तेने समाधान, तेने समाधान, तेने समाधान, बाबरीने रामाचे भजन तिची माझे जान, रामाचे भजन
रामाचे भजन हेची माझे जान, रामाचे भजन हेची माझे जान. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम. आता आपण 7व्या दशका चतुर्दश ब्रह्मांचा आहे आणि आपले हे 4 समास आतापर्यंत पाहून झाले आणि आज आपण द्वैत कल्पना निरसन बघणार आहोत. तर त्याआधी मला असा एक विचारायचा आहे की तुम्हाला जर हवा असेल तर आपण आधी जे फक्त 4च समास आहेत ना त्यांची एक उजळणी करू. आणि उजळणी कशा दृष्टीने करायची की तुम्हाला माहिती असेलच, लक्षातही असेल, पण आज जेवढा आपण भाग बघणार आहोत ना या द्वैत कल्पना निरसनाचा, त्याच्यामध्ये रामदास स्वामींनी ही माया जी आहे ती पूर्ण वाईट असं नाही सांगितलं आहे. तर त्याचा कल्पना निराश करायचा म्हणजे काय, तर मी म्हणत होतो की ह्याची तयारी, हा जो मुख्य भाग आहे की आपण मनात म्हणले हा माया, आपण बोलताना सुद्धा बघा म्हणतो हा का सगळं माया आहे. हो, मायेला असं एक निगेटिव्ह आणि आपण मनामध्ये भावना आहेत. माया म्हणजे मायेच्या कचाट्यात सापडला असं माया म्हणतो. तर समर्थ रामदास सांगतायत आपल्याला बघा, जो समर्थांचा जो श्रेष्ठ निर्गुणी साधक आहे, सजाण साधक आहे, त्याचं मायेशी सुद्धा भांडण नाही आणि तरी मायेमधनं पण चांगले गुण घेतले आहेत. तर ते काय आहे, तर फक्त एवढाच भाग लक्षात घेऊन आधीच्या 4 समासामधले जे रिलेव्हंट ओवे आहेत की नाही ह्याच दशकातल्या, त्या फक्त आपण बघू की ह्या विषयाची तयारी रामदास स्वामींनी आधीच्या ह्या 4ही समासातनं करत आणली आपली तयारी. काही ओव्या जणू एक दशाच तशा आहेत, रिपीट काय, तर त्याची तयारी आपल्याला त्यांनी करत आणली. तर आपण अगदी थोडक्यात बघू की आधीच्या 4 समासाचा संदर्भ आणि मग आजचा विषय आपण पाहू. तर ही चला आता ह्या 4 ह्याचा आपण अगदी थोडक्यात सारांश बघू की हा मंगलाचरणाचं कसं होतं की मंगलाचरणामध्ये हा जणू काही लघु दासबोध आपण म्हणलं ना, त्यांनी या पहिल्याच समासामध्ये गणपती, शारदा सगळ्या वंदनापासून, गुरुवंदनेपासून आपल्याला थेट मायेपर्यंत आणून सोडलं. माया आणि ब्रह्म डायरेक्ट म्हणले, माया ब्रह्म ओळखावे तयास अध्यात्म म्हणावे, तरी ते मायेचे जाणावे स्वरूप आले. माया आणि ब्रह्म वेगळं ओळखायचं, वेगवेगळं, आणि मग त्याला अध्यात्म म्हणतायत. मग ते कळण्यासाठी माया आधी काय ते जाणलं पाहिजे ना. मायेचे स्वरूप जाणावे आधी, मग काय जाणावे, म्हणजे जी सृष्टी दिसती आहे, माया सृष्टीची रचना. माया माझीच कल्पना आहे, माया आपली कल्पना.
आणि ती जाते कशाने? ती ज्ञानानेच जाते. माया तोडिता तुटेना ज्ञाने. आणखीन एके ठिकाणी रामदास स्वामींनी म्हणलंय, माया तोडिता अधिक जडे. तोडायला गेली तर ती जडते. कशी? म्हणून मग कोणी कसं म्हणतील, किती किती विनोदी होते बघा, चपकल विनोदी, याला सटल विनोद म्हणतात ना. म्हणजे माया तोडिता अधिक जडे. मग म्हणतात ठीक आहे, नाहीतरी तोडायला गेलं की आणखीन धरते ना ती, मग मी माया धरतोच, मायेच्याच अधीन राहतो. ते म्हणले तसं नाही, माया तोडिता अधिक जडे म्हणून धरती ते वेडे. धरिता तोडिता ते नातुडे वर्म कळल्या वाचुनी. हे जे काय वर्म आहे ना, ते इथं सांगतात. ते वर्म काय? ज्ञाने विना. की माया सृष्टीची रचना आहे आणि ते ज्ञानानेच समजणार. बर, ब्रह्मनिरूपणात काय सांगितलं? म्हणले ब्रह्म दृश्य वेगळं आहे. जे समोर दृश्य आहे ते बाजूला सार, त्याचं सार काढायचं. दृश्य नाहीये. मग मला असं वाटेल हे शून्यच आहे सगळं. नेहमी म्हणे शून्यापेक्षा सुद्धा वेगळं आहे. पण ब्रह्म इंद्रियांच्या वेळे, इंद्रियांचा जो आपला समूह आहे, मी म्हणजे बघा साधकाकडे रामदास स्वामी कसं बघतात, हा इंद्रियांचा समूह आहे. म्हणजे त्या इंद्रियांच्या समूहाने नाही मिळत. आता प्रश्न विचारला की मनाचं जे अप्राप्त ते कैसेनी होईल प्राप्त? म्हणून म्हणले सद्गुरु विणे नाही. मग सद्गुरु काय करतात? सद्गुरु आपल्याला बुद्धी देतात. त्या बुद्धीने काय होतं? बुद्धीने माया माईक आहे ते कळतं. आपण जे मायेमधनं अडकले आहोत ते, ती कल्पना मोडायसाठी ते त्यांनी पॉझिटिव्ह म्हणले, द्वैताची कपाटे उघडली. जसं एखादं कपाट उघडावं तसं हे द्वैताचं अगदी सरळ सरळ कोडं उलगडावं तसं दिसेल. आणि मग कसं द्वैताचं कपाट उघडायचं म्हणजे काय करायचं? मी उघडायचंय ना. ते म्हणले आपला संघ, आपण आपली काय डेफिनेशन केली? इंद्रियांचा समूह. त्याला म्हणले सोडा, या संघाला सोडा आणि ते सोडून त्याला पहा. आणि ह्याला जो अनुभव येईल तो या बोला सुखावेल. म्हणजे इंद्रियामधनं सुख घ्यायचं नाही, इंद्रियामधनं सुख घ्यायचं नाही म्हणून सगळं शून्य आहे असं नाही. आणि अनुभव येईल, काही वचन देत आहे, तो सुखावेल. पण आपलं कसं आहे बघा, आपलीच डेफिनेशन ते करतायत. आपण म्हणजे मीपण, मीपण म्हणजे जीवपण, जीवपण म्हणजे अज्ञान संग जड. हे आपला जीवपणाचा संग जडता आहे. एका ठिकाणी मला असं वाटतं रामदास स्वामींनी म्हणले, सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहंभाव अज्ञान जन्मासी आला. तिथे पुढचे दोन मला असं वाटतं मनाच्या श्लोकात आहे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. हे म्हणतात हे अज्ञान आहे, हे त्यांना घालवायचं आहे. मग आपली अडचण काय? देहबुद्धीचा संशय. आपल्याला समाधान आहे, सद्गुरूची कृपा आहे, पण संशय वाटतो. संशय हे देहबुद्धीचं आहे. त्यांनी काय होतं? समाधान समयो चुके समाधान समयो देहबुद्धी योगी. म्हणजे आपण जी कल्पना करतो ती ब्रह्मात नाही, ती देहबुद्धीनच आहे. आणि मग आपली स्थिती काय होते जेव्हा असं आपण स्वामीजींचं लेक्चर ऐकतो, दासबोध वाचतो, तेव्हा असं हा हा बरोबर आहे, बरोबर आहे. विवेक वस्तूकडे ओढी. वस्तू म्हणजे आत्मा. पण समजा आपण आता दासबोध बाजूला ठेवला, आपलं मनन थांबवलं, किंवा स्वामीजींचं कुठे आपण गेलोय कॅम्पला म्हणा, तर म्हणजे देहबुद्धी तेथून पाडी. कशामुळे? अहंता लावून निवडी वेगळेपण. हे आपलं थांबवलं पाहिजे. मग आता किंवा समर्थ कसं, समर्थांची खासियत कशी? मी कुठे आहे ना तिथे समर्थ येतात मला समजावून सांगतात. माझं लक्ष नामरूपात आहे का? ते म्हणले नामरूपातलीच ब्रह्म तुला मी दाखवतो की कसं ब्रह्म आहे. म्हणून त्यांनी ब्रह्म नामरूपातीत असोनी नामे बहुत, निर्मळ निश्चळ निवांत निजानंद पद. ही पुढच्या समासाची त्यांनी प्रस्तावना केली की हे दोन विषय आज येणार आहेत.
की आपल्याला ह्या कल्पनेच्या ह्याच्यामध्ये आपण का अडकलोय, संशयापोटी कल्पना 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 करत राहतो आपण. त्याचं एक उदाहरण पण आपण बघणार आहोत. देह बुद्धीचा संशय. म्हणजे मला जे व्यवहारातलं ज्ञान आहे ते मी सोडायला तयारच नाही. त्यानेच मी सगळीकडे बघतो. समजा मी म्हणजे एक देह बुद्धीच्या त्या दृष्टी त्या चष्म्यातनच मी सगळीकडे बघतो. ते त्यांनी समर्थ म्हणतात त्यांनी समाधानाचा क्षय होत. मग चतुर्दश आपण जिथे आहोत तिथे रामदास स्वामी आपल्याला हे सांगतात, तुझं लक्ष नामरूपात आहे का? तिथलं नामरूपातली ब्रह्म सांगतो. पण त्याचं पाठीमागे सिंथेसिस काय सांगितलं, की आधी मिथ्या उभारावे, मग ते ओळखून सांडावे. ही सांडण्याची प्रक्रिया आहे ना, ती आज सुरू होत आहे या द्वैत कल्पना निरसन मध्ये. आणि काय आहे, का सांगतात ते, की दुसऱ्या समासात उभी होती की ज्याला ज्याला जो अनुभव आला तेच त्यांनी मनाला खरं धरलं, तेथे त्याचा विश्वासलं अंतःकरण. हे उपासना म्हणून ठीक आहे, पण तिथेच थांबायचं नाही. ह्या ह्या त्यांनी उद्देशाने त्यांनी सगळे 14 ब्रह्म सांगितले आपल्याला. आणि त्याच्यामध्ये कसं म्हणले की अनुभव आला पाहिजे. अनुभवे वीण भ्रम या नाव शब्द ब्रह्म. म्हणजे पोपटपंची नाहीये. म्हणून वृत्ती एकाकार होण्यासाठी, आतमध्ये जाण्यासाठी त्यांनी ओम ब्रह्म सांगितलं आणि असे 14 ब्रह्मांचं केलं. आणि मग म्हणले अशा तऱ्हेनं प्रवास करत करत साधक म्हणले आपुलेन अनुभवे कल्पनेसी मोडावे. मी कल्पना एकदा मोडली ना, की पैशातनं सुख लावेल, मोठ्या घरातनं सुख लावेल, इथे जाऊन सुख लावेल, तिथे जाऊन सुख लावेल, हे तोडली की मग मग सुकाळी पडावे अनुभवाचे. निर्विकल्पासी कल्पावे. मग पुन्हा आपल्याला प्रश्न येतो, पण निर्विकल्पासी कल्पना कल्पना निर्विकल्पाची मी कल्पनाच करा सांगतात. हो, पण ती कल्पना मोडे स्वभावे, मग नसोनी असावे कल्पकोटी. या संदर्भात आपण बघा उड्या महाराजांनी संत श्रेष्ठ करपात्री महाराजांचं उदाहरण बघितलं होतं अखंडानंदांच्या आठवणीत. आणि ह्याच्यात आता एक पॉझिटिव्हिटी सांगतात. हे पण आज विषय येणार आहे. कल्पनेचे एक बरे मोहरताच मोहरे स्वरूपी घालिता भरे निर्विकल्प. आणि म्हणतात अरे हा ब्रह्म काय असा पदार्थ तुझ्या हातात देता येत नाही रे मला. पदार्थ हे ऐसे ब्रह्म नव्हे की ते तुला हाती धरून द्यावे. आणि ते सद्गुरूच्या अनुभवातनच तू ऐक. तर बघा हे जे कल्पनेशी मोडावे कल्पनेशी मोडावे स्वभावे आहे ना, याचा आज रेफरन्स येणार आहे पुष्कळ. पण त्याचबरोबर हा एक पॉझिटिव्ह गुण पण आहे. कल्पनेचे एक बरे मोहरताच मोहरे हा सुद्धा विषय आज येणार आहे. हे गेल्या दशकातलं झालं की विषय. याचा आज आपण संदर्भ घेऊ. मग आता विमल ब्रह्म निरूपण त्यांनी केलं. त्याच्यात कसं म्हणले की उपासना म्हणून अशी एक कल्पना करायची की मी मासा आहे म्हणा, माझ्या आजूबाजूला ब्रह्माशिवाय पाण्याशिवाय काही नाहीच, दुसरं काहीच नाही. तसा ब्रह्म हे जीव मात्राच आहे. किंवा आकाशाबाहेर पळू जाता आकाश विमान आकाशाच्या बाहेर जाईल का? नाही. तसा याला अनंत आला म्हणून म्हटलं अंत नाही. पण ह्या सगळं आकाश बघा, आकाशात चैतन्य नाही, जळ मर्यादित आहे. म्हणून म्हणले ब्रह्मामध्ये सृष्टी भासे की सृष्टीमध्ये ब्रह्म असेल. असं म्हणले अनुभव घेता आभासे अंश मात्र ब्रह्म आपल्याला फक्त दिसतंय. आणि हे अज्ञान जाऊन तिथं फक्त ज्ञान आहे शुद्ध, तेही विराम पावत. ऐसे ब्रह्म शाश्वत जेथे बघा पुन्हा कल्प ह्या याच्यावर शेवटी काय सांगितलं, कल्पनेशी अंत. तिथे योगी जनांना एकांत अनुभवाचा. हा योगी जनांचा एकांत अनुभवण्यासाठी आपली सगळी धडपड आहे. तर हा कल्पनेचा अंत झालाच पाहिजे आपल्या संकल्पनांचा, असं रामदास स्वामी सांगतात. तर चला आता आपण हा समास सुरू करू. ही द्वैत कल्पना निरसन. ह्या पार्श्वभूमीवर बघायचं आहे की व्यवहाराच्या दृष्टीनं माझ्या कल्पना आहेत ते जगामध्ये चांगलं चालू आहे, ठीक आहे. पण मला जर भगवंत हवा असेल, सद्गुरूच्या वचनांचा मला अर्थबोध व्हायला हवा असेल, तर मी त्या चष्म्यातनं नाही पाहता का? तर म्हणले बघा श्रीराम. आणि हे साधकाची अडचण की हो
खरंय हो रामदास स्वामी, तुम्ही म्हणताय ते पटतं मला. तुमच्या ज्या निरूपणात मी बसतो रामदास स्वामींच्या, शिष्य म्हणत शिष्याने म्हणलं असेल रामदास स्वामींनी की तेव्हा मला सगळं पटतं, पण नंतर ते पुन्हा अज्ञान माझ्या जणू काही डोक्यावर बसतं. तर या समाजाची सुरुवातच बघा शिष्याच्या प्रश्नाने, की म्हणले हे केवळ ब्रह्म तुम्ही सांगितलं, ते मला जणू काही क्षणभर प्रवचनामध्ये अनुभवाला पण आलं. पण त्याचबरोबर माया आहे याचं अनुसंधान माझं तुटलं नाही. मग माझी स्थिती कशी आहे? शिष्य सांगतोय, ब्रह्म अंतरी प्रकाश आहे आणि माया ही प्रत्यक्ष दिसे. आता हे द्वैत म्हणजे पुन्हा द्वैत आलं, की आश्रमामध्ये स्वामीजींच्या निरूपणामध्ये ब्रह्म आहे आणि आश्रमाच्या बाहेर पडल्यावर माया आहे. पण आता हे द्वैत दिरसे कवणे परी, ते सांगा मला ह्या प्रश्न. आता ह्या प्रश्नाचं उत्तर रामदास स्वामींनी आधी दिलेलं आहे बरं का समासामध्ये, की विवेक वस्तूकडे ओढी, देह बुद्धी तेथून पाडी. का मला अहंता आहे, अहंता लावून निवडी वेगळेपणे. पण रामदास स्वामी असं नाही सांगत. ते म्हणतात ठीक आहे, आणखी वेगळ्या तऱ्हेनं सांगतात. रामदास स्वामी म्हणतात, चला तरी आता सावधान एकाग्र करुनिया म्हण, माया ब्रह्मते कवण जाणत आहे. सत्य ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायेचा विकल्प, ऐशिया द्वैताचा जल्प मनची करी. आपण काय म्हणतो, त्यांनी सत्य संकल्प केला, ब्रह्माचा संकल्प सत्य होता आणि मायेचा मिथ्या आहे. हे कोण करतं? सत्य मिथ्या मनच करतं. आपल्या मनातलेच हे विचार आहेत. जाणे ब्रह्म जाणे माया, ते एक जाणावी तुर्या, सर्व जाणे म्हणूनिया सर्व साक्षी. तर मी कोण आहे, माझी खरी आयडेंटिटी मी हे जाणणार आहे, की आता मनामध्ये अरविंद नामस्मरणामध्ये रंगला आहे, किंवा अरे अरविंद या मोहाला बळी पडला. हे दोन्ही तो जाणत आहे. इथं मला स्थिर व्हायचं, त्याला तुर्य अवस्था. हे मी फक्त या दोघांचं जाणणारं केवळ ज्ञान आहे, या दृष्टिकोनात त्याने सांगितलं सर्व जाणे. तर ही सुद्धा ओवी आधी आलेली आहे. जाणे ब्रह्म बघा, ही जाणे ब्रह्म जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, तिथे ते एक जाणावी तुर्या सर्व साक्षी. पण ही कुठल्या संदर्भात सांगितली होती? तर म्हणले ज्ञानदृष्टीचे देखणे. म्हणजे जो ज्ञानी आहे त्यांना आपण बघा, गेल्या वेळे पूज्य गुरुदेव रानडांची एक आठवण बघितली होती. त्यांना दिव्य दृष्टीने जणू काही दिसलं, भोपळाची भाजी नको नको नको. पण म्हणले त्याला त्यांनी मुळीच महत्व दिलं नाही. त्यांना ते दिसलं, आता काय आला मनात, त्यांनी सांगितलं. पण मी काय करतो, मी आय गेट इम्प्रेस बाय दॅट. मी तेच खरं मानतो. तर ते नाहीये खरं. तर आणखीन एक उदाहरण सांगतो तुम्हाला. खूप वर्षापूर्वी, आता मला त्याचा संदर्भ आठवत नाहीये, पण मी ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी ऐकायला जातो त्यांच्याकडनं ऐकलेलं आहे. ही खूप वर्ष झाली. एक अमेरिकन न्यूज एजन्सीचा एक जण हिमालयामध्ये, ते लामा मेडिटेशन मध्ये खूप प्रगत आहेत, त्यांचे इंटरव्ह्यू घ्यायला तो वार्ताहर गेला. त्याचा वृत्तांत मला असं वाटतं खूप पूर्वी एक लाईफ नावाचं मॅगझिन निघत असत, त्याच्यामध्ये ही गोष्ट आली होती. असं ते ठीक आहे, पण आपण विचार करण्याच्या दृष्टीनं तर आपण एक गोष्ट त्याच्यावर विचार करू. त्यांनी काय सांगितली गोष्ट, मला ज्ञानदृष्टीचं देखणं खरं नाही हे सांगायचंय. तर तो गेला वार्ताहर. मग हिमालयामध्ये आता गेला तो, तिथे मठ असतात त्या लामांचे. मग एका मठाहून दुसरीकडे जायला तर तिकडे पायवाटा, तिथे हिमालयामध्ये बर्फ, त्या काय तिथे रस्ते बांधलेले, पाट्या वगैरे असं नाही. तर त्या लामांनी त्या वार्ताहराला सांगितलं की तुला आणखीन जे काही हवंय ते ज्ञान माझ्यापाशी नाही, ते तू इकडे जा. तर तिथे जायचं कसं, वाट तुला म्हणजे मला कसं कळणार वाट?
लामा म्हणला, मी असं करतो, मी माझ्या साधनेनी एक यती तयार करतो. तो यती तुला वाट दाखवेल. त्याला वाटतं कसं काय? म्हणजे तू काळजी करू नको, तुझ्या मनामध्ये अगदी प्रकाश उमटेल की जिथे 2 वाटा फुटतील तर तुला ते मनात खात्री पडेल की इथून जायचं. तू काळजी करू नको, जा तू. तो गेला वारता. आणि तो म्हणला, जणू काही मला असं जाणवलं माझ्यासमोर कोणतरी एक मला मार्ग दाखवतंय असं. आणि मी बरोबर पोहोचलो त्या जागी. आणि तो गेले मठामध्ये आणि त्यांनी वार्ताहरांनी प्रामाणिकपणे म्हणलं, की मला नंतर मी त्या यतीचा विचार नाही केला काही. मी आता झालं संसारी मनुष्य असाच असतो बघा. चला आपलं काम झालं, गरज सरो वैद्य बरो. तर मी गेलो म्हणे. मग परत येताना तो पुन्हा जाताना परत जायच्या वाटेवर ह्या पहिल्या लामाकडे आला आणि त्यांनी काय सांगितलं, की आता मला पुढे जायला तर पुन्हा तो यती तुम्ही देता का आणखीन परत जायला? तो लामा त्यांना काय म्हणला, नाही म्हणे, मी म्हणे चूक केली, तुला हे यती तुला मार्गदर्शन, माझी म्हणे खूप शक्ती खर्च झाली. तो म्हणे यती तुला मार्ग दाखवून परत आला, पण तो नाहीसा होईना, तो तो विराम पावे ना. त्यासाठी मला खूप कष्ट लागले. त्यामुळे ही मी चूक पुन्हा करणार नाही. तर त्याला आम्हाला कसं कळलं, रामदास स्वामी हे सांगतायत, ज्ञानदृष्टीचे देखणे. त्याला चर्मदृष्टीने त्याला तेच खरं वाटलं, पण लामा कसं म्हणला, मला त्याच्यात अडकाचं नाही. हे मला शून्य वाटत असेल तर ती माझी कमतरता आहे. त्याशिवाय लामांनी ते कसं केला यती तयार. ते त्याला परत आल्यावर काय म्हणले, मी अशी चूक पुन्हा करणार नाही. हो. तर आपल्याला आपण निसंशय मनाने गुरुचरणी लीन व्हायचं, हे आपल्या हातात आहे. की यातला दासबोधातला शब्दन शब्द खरा आहे आणि त्यात अडकायचं नाही. आता ही बघा, ही फार पुढची अवस्था आहे. रामदास स्वामींना पण तेच अपेक्षित आहे, की आता हा सगळा सत्वगुणामधलाच प्रवास आहे. सत्वगुणामधलाच प्रवास आहे. तर ज्ञानदृष्टीचे देखणे म्हणजे करामत. तर त्याच्यात अडकायचं नाहीये मला, त्यात अडकायचं नाहीये. आणि ते चर्मदृष्टीने नाही दिसणार. मग आता काय पुढे चल. ऐक तुर्येचे लक्षण, जेथे सर्व जाणपण, सर्वची नाही कवण जाणेल का. त्यामुळे खरं तुर्य काय आहे, तिथं फक्त जाणीव आहे, कशाची असं नाही, जाणीव आहे फक्त. त्याचं एक संत खूप छान उदाहरण देत असत. हे कसं आहे माहितीये का, म्हणजे म्हणतात तुम्ही नुसते बसला, मनात काही विचार नाहीत, शांत. आता हे कठीणच आहे असा प्रसंग यायला, पण समजा आपण बसलोय आणि म्हणले तुमच्या जर पायावर एखाद 2 मुंग्या आल्या, चढल्या, तर तुम्हाला कसं लगेच कळतं, ती जाणीव सगळ्यावर व्यापून आहे की नाही. मग म्हणले ती मुंगी, पायावरची मुंगी चालत चालत म्हणा ती हातावर येऊ शकते, पण तुम्ही हातात पण आहात, तुमची जाणीव हातात पण आहे, पायात पण आहे. तुम्हाला असं जाता येईल का हातावरून पायावर? नाही. आता समजा 2 मुंग्या बोलत असतील, आता मुंडक उपनिषदामध्ये 2 पक्षी आहेत, त्यांचा संवाद. मग तो पहिली मुंगी सांगेल जी हातापर्यंत वर चढली, ती सांगेल अरे मी हातामध्ये आहे, तो पायापासून वर आहे. पण मी नाही सांगू शकणार, मी हातामध्ये पण आहे, मी पायामध्ये पण आहे, मी सगळीचकडे आहे. तिथे दुसरं कोणी नाहीच आहे. तर ही संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाची ये पोटी, ते मनची मिथ्या शेवटी साक्षीक म्हणून. हे मन सुद्धा मिथ्याच आहे, कारण मन कशाचं बनलंय, मन ह्या सत्वगुणाच्या एक अंश आहे ना. सत्वगुण मायेपोटी आहे. साक्षत्व चैतन्यत्व सत्ता हे गुण ब्रह्माची या माथा. तर म्हणले ब्रह्म नुसतं आहे, त्याला मी साक्षी म्हणतो, मी त्याला चैतन्य म्हणतो, मी त्याला सत्ता रूप म्हणतो. हे सुद्धा म्हणे
एक निर्देश करण्यासाठी काहीतरी शब्द वापरायला लागतात, ते त्याच्या डोक्यावर आपण ते गुण लादलेत हे शब्द. जसं बघा, रामकृष्ण परमहंस म्हणायचे, ब्रह्म हे काही उष्ट झालेलं नाही. शब्द उच्चारणाने ब्रह्मा शब्द सुद्धा ब्रह्मामध्ये नाही. आरोपले जाण वृथा माया. ते उदाहरण कसं देतात की लहान मुलाला कळण्यासाठी, आकाश काय कळण्यासाठी घटामध्ये आकाश आहे. मग मोठं जर बिल्डिंग असेल, कुठलं मठ आहे, त्या मठामध्ये आहे, घटमठ मध्ये जे गुण आहेत हे आकाश आहे. पण खरं आकाश फक्त घटात आहे का? मग का असं नाही की घटात आधी आकाश छोटं होतं घटामध्ये, मग ते नंतर वाढत वाढत मठात झालं आणि मग सगळीकडे पसरलं, असं नाहीये. हे मायेच्या पोटी असं म्हणायला लागतं. तर म्हणले, जोपर्यंत मी मायेला सत्यत्व देतो तर ब्रह्म साक्षीत्व आहे. पण माये अविद्येचे निरासी द्वैत कैसे. आता बघा, इथे किती ठिकाणी मिथ्या 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 म्हटलंय. हे मी कसं जाणायचं? मायेचे मिथ्यत्व आरोप केला आहे. तर आपण एक सोप्या शब्दात, आपली अवस्था कशी आहे? साधकाच्या मनात स्वतःविषयी आणि जगाविषयी निश्चित कल्पना असतात. आपल्या मनामध्ये आपण एक ठाम निश्चित कल्पना असते. मग काय होतं? तर या कल्पनाची जी श्रद्धास्थान आहे, मूल्य आहे, या प्रयत्न कष्ट करण्याची जी तयारी आहे, ह्याच्यावर आपल्या सुख दुःखाच्या कल्पना ठरतात. प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या कल्पना ठरलेल्या आहे. तर याचं एक गमतीचं उदाहरण पूज्य गुरुदेव सांगायचे की सुख दुःखाच्या कल्पना सगळ्यात म्हणजे उत्तम जॉब कुठला, नोकरी कुठली. तर म्हणे किती जण म्हणे मला येऊन सांगतात, गुरुदेव म्हणायचे, हो मला पगार खूप आहे आणि काम सगळं काहीच नाही. बघा, म्हणजे ही चांगल्या नोकरीची डेफिनेशन आहे का? आता बघा, हे आपणच आपल्या भावना तयार केल्या. मग काय होतं सर, रामदास स्वामींना काय अपेक्षित आहे? कल्पना बदलल्या की जीवन पद्धती बदलते. म्हणून रामदास स्वामींचा भर कल्पना, आपल्या मनातली जी बुद्धीनं कल्पना केलेली आहे ती कल्पना बदलणं. आणि ते तर म्हणतात कल्पना म्हणजेच माया आहे. हे सगळं आधीच्या ओव्यांवरच मी सिंपल हे विचार मांडले. आता बघा, कल्पना बदलल्या बरं, रामदास स्वामींना कल्पना बदलणं अपेक्षित आहे. बघा, आधी म्हणले की नाही, आपुलेनी अनुभवे कल्पनेसी मोडावे. आणि ते मोडून काय करावं? निर्विकल्पाला कल्पावं. आणि ती कल्पना विलीन झाली की मग कल्पना मोडे स्वभाव. एक रामदास स्वामींचा मनाच्या श्लोकामध्ये एक सुंदर श्लोक आहे. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, ती मोडायची. स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. ब्रह्माची कल्पना ही सुविद्या आहे. ते मग काय म्हणले? मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली. की ही मुळात कल्पना एकच आहे. आता हे काही श्लोक आहेत ना मनाच्या श्लोकाचे, आपल्याला असं वाटतं की श्लोक आहेत मनाचे श्लोक. ते पुढचं सुरुवातीचे श्लोक आहेत, प्रभाते म्हणे रामचिंतित जावा. नंतरचे आता हा 170 180 पुढचे खूप श्लोक आहेत. खूप म्हणजे ते सूत्रात्मक आहे. पण त्याचा फायदा असा की त्यांनी त्याच्यावर चिंतन करायला पाठ होतात श्लोक, सोपा आहे. तसं हा सगळा अध्याय आहे ना, तसे हा सगळा समास, त्याचा सार हे आहे या श्लोकात आहे. आणि या श्लोकात ही ट्विन श्लोक आहेत. ह्याचा पुढचा श्लोक आहे, आपण आधी अहंकार काढायला सांगितलं त्यांनी. मग ह्याच्या पुढचा श्लोक कसा आहे? मनाचे श्लोक सुद्धा इतके सूत्रबद्ध आहेत की म्हणले आपला अहंकाराचं वर्णन करतात रामदास स्वामी की स्वरूपी उदेला अहंकार राहो. राहो जो ग्रह आहे त्याला फक्त असं म्हणतात की त्याला फक्त शिर आहे. म्हणजे पुराणातली कल्पना आहे की तो किती खातो त्याला अंत नाही.
किती कारण तर खाली तर शरीरात जायचंच नसतं, किती खाली नुसतं खायचं. आपण घरामधनं एका इथे आम्ही जेव्हा राहायला आलो ना या विषयामध्ये, एकदम कोविड सुरू झाला, तर दुकानं वगैरे बंद होती, तर एकाने गराज सेल लावला. या अपार्टमेंट कॉम्प्लेक्स मध्ये ते आम्ही बघायला गेलो होतो त्याच्या खोलीमध्ये. म्हणजे चला कुठे बाहेर जायला नको, इथेच. तर तुम्हाला काय सांगू, तिने सगळं व्यवस्थित मांडून ठेवलं होतं बरं का हॉलमध्ये, लेबल वगैरे. आणि त्यातल्या 80 त्यांनीच सांगितलं, म्हणले यातल्या 80% वस्तू मी उघडल्याच नाहीये, देवर इन द पॅक. हे राहू म्हणलेलं आहे, स्वरूपी उदेला अहंकार राहू. ते इतक्या आणल्या कशाला त्यांनी, त्या किती किती आणल्या बाबा रे बाबा. ते राहायला चालायला जागा नव्हती, सगळं व्यवस्थित मांडलेलं होतं, पण असं अगदी वाट करून जायला लागत होतं. त्या सगळ्या बऱ्याचशा पॅक मध्येच होत्या. तर मला हे आठवलं, स्वरूपी उदेला अहंकार राहो, तेने सर्व आच्छा दिले व्योम पा. व्योम म्हणजे आकाश, म्हणजे त्या अहंकाराने इतकं सगळं हे व्यापलेलं आहे. मग त्याचं पर्यवसान कसं होतं? नाही नाही, माझा अहंकार, मी ज्ञानी आहे. तर समर्थ सांगतायत माझं ज्ञान प्रगट कसं होतं? दिशा पाहता ते निशा वाढता हे. दिशा पाहतो म्हणजे मी जिथे जिथे म्हणजे निशाच वाढते, जिथे पाहू तिथे अंधकारच वाढतोय. जिथे पाहू दिशा पाहता ते निशा वाढत आहे. आणि मग चौथ्या ओळीमध्ये ते आपल्याला उलटा प्रश्न करतायत, विवेके विचारे विवंचूनि पाहे. तर विचार कर, जा अहंकार राहू सारखा, हे हवं हे हवं, इतकं हवं 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 हवं, ही कल्पना. आता बघा त्या माणसाने किती वस्तू गोळ्या केल्या होत्या, त्या पॅकेज मध्येच होत्या आणि त्या विकायच्या होत्या. आता चांगलं आहे. मला हे बघा, एक रामदास स्वामी काय सांगतात, या दोन कल्पना आपण आपल्या कल्पनेनेच कसं करतो त्याचं एक उदाहरण सांगतो आणि मग आपण थांबू. की आपण एक तीन वाक्यांमध्ये आपण सारांश काढला की नाही या समासाचा आतापर्यंत, की आपण आपल्या कल्पनेला खरं मानलंय. जी काही आपली व्हॅल्यूज आहेत म्हणा, काय जे आपण की हा एवढं मोठं घर पाहिजे, अशी कार पाहिजे, कपडे असे पाहिजेत, ही लोकॅलिटी पाहिजे, जे काही आहे ते चांगलं वाईटचा प्रश्न नाही, पण त्याप्रमाणे आपली जीवन पद्धती बनली की नाही. पण आपण समाधान आपल्याला मिळत नाहीये. आणि कसं चांगल्या अर्थाने ही अडचण, साधकाची अडचण ही चांगली अडचण आहे, की हे सगळं आहे माझ्या भोवती, पण त्यात मला समाधान नाहीये, पटतंय. आणि म्हणून आपण रामदास स्वामींच्या दासबोध आपण शिकत आहोत, त्याचे मार्ग करण्यासाठी चांगल्या दृष्टी. तर यासाठी गुरु काय सांगणार ते आपल्याला ऐकायलाच लागतं. तिथे माझा अहंकार, माझं शिक्षण, माझा अनुभव सर्व बाजूला सोडायला लागतं. तर एक उदाहरण सांगतो. एक संत होते, जगाच्या दृष्टीने अशिक्षित होते, पण ब्रह्मज्ञानी होते. ते जुनी आठवण आहे. तर वराडामध्ये कुठे होते, तर त्यांचं जायचंय कुठे कोणी बोलावलं तर ज्या गावी गेले तिथे इतकं त्यांची प्रसिद्धी झाली, ब्रह्मज्ञानी आहे, लोकांना तेज त्यांच्या ह्याचं. खूप लोक आले त्यांच्याकडे. त्यांच्यामध्ये त्या गावचे अगदी प्रसिद्ध वकील भाऊसाहेब त्यांना, ते पण आले. मग त्यांनी पहिल्या दिवशी बघितलं की सगळं काय, ते सगळं लोक मिठाई आणतायत, फळं आणतायत, हे काय असले संत. सगळ्या ते लोक अडचणी निवारण करण्यामध्ये. आणि ते दृष्टांत त्यांनी म्हणले, ह्याची वकील होते, गावचे प्रसिद्ध वकील होते. ते म्हणले त्यांनी विचारलं या संतांना की म्हणले, तुम्ही ज्ञानेश्वरांचं सांगत आहात, त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले, हे खरं आहे का? हो म्हणे, मी खरं मानतो. ते संत म्हणले, हो म्हणे, नक्की आहे खरं. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी काय केलं, त्यांनी त्यांचा एक कुत्रा बरोबर आणला, तिथे तो बांधून ठेवला आणि सांगितलं की तुम्ही जर ब्रह्मज्ञानी असाल तर तुम्ही माझ्या कुत्र्याच्या तोंडून राम नाम बदवा. संत म्हणे, असं वेड्यासारखं आपण बोलू नये. तर त्यावेळेचे संत
खूप ते माझी म्हणे ज्ञानेश्वरांसारखी माझी योग्यता नाही आहे. मला फक्त रामनाम येतं. ब्रह्म दिसण्यासाठी मन स्वच्छ व्हायला लागतं, आपली कल्पना बदलायला लागते. तर मी आग्रह धरू नका असं. ते काही ऐकेन. म्हणे मी सांगायला लागले, मला म्हणे तुम्ही योग्य तर्काने सिद्ध करून द्या की, नाही तर म्हणे तुम्ही ज्ञानेश्वर महाराज कुठे होते, हे कल्पना आहे, हे सिद्ध होईल म्हणे. ते संत म्हणले तुम्हाला तसं समजायचं तर समजा, राम तुमचं भलं करो. पण हे असा तुम्ही आग्रह धरू नये, तुम्ही राम नाम घ्या, ह्यात तुमचं हित आहे असं ते त्यांना दिवसभर बसून. त्यानंतर त्याला तर कुत्र आणि ते दिवसभर ते बसून होते. ते संत काय सांगायचे की तुमची कल्पना जी आहे ती मोडायला पाहिजे, ही की युक्तीनं मी सिद्ध करून दाखवेन, माझा कुत्रा राम नाम बदल. ते म्हणतो शेवटी दुपार झाली, लोक कंटाळले बघा त्यांचा वाद ऐक. तर ते स्वामी म्हणले, अहो म्हणे कुत्रा जाऊ दे, तुम्ही तरी राम नाम घ्या. तर ते सुद्धा तरी ऐक. नाही म्हणे, मी तर्कानुसार जीवन जगणारा आहे, बुद्धिनिष्ठ आहे, तुम्ही मला हे सांगा, असं नका सांगू, नीट सांगा, नाही तर म्हणे तुमचं चुकलं, तुम्ही एक सिद्ध होईल. ठीक आहे म्हणले, असू दे, बसा म्हणे, तुम्ही आता दिवसभर म्हणे उपाशी आहात. त्यांचं कोणतरी खायला आण. ते बसले होते, संत सोफ्यावर बसले होते, सगळे बसले. तर कुत्रा होतच बाजूला, तर ते बसले होते. मग त्यांना आणलं खायला. तर त्यांनी काय, संतांनी काय केलं, तर म्हणे, अरे म्हणे, या कुत्रा दयनीय दिसतं, याला सकाळपासून कोणी खायला विचारलं का म्हणे. त्यांनी त्या कुत्र्याला एक पोळी टाकली. ते कुत्र्याने खाल्ली. मग ते वकील बाजूला बसले होते, त्यांच्याकडे पण खाली जमिनीवर पोळी टाकली, म्हणे खा, तुम्ही पण खा. असे ते चिडले, म्हणे मी कुत्रा आहे का. म्हणे बघा, हेच मी तुम्हाला सांगतोय म्हणे, ही तुमची कल्पना. ही कल्पना म्हणे, कुत्र्याला कुठे राग आला, मी पोळी टाकली तर कुत्र्याला राग आला का. मग तुम्हाला काय येतो राग. ते वकील काय म्हणत होते, कुत्र्याचा माझा आत्मा एक आहे. कारण आदल्या दिवशी ते म्हणले, रेड्याच्या आत्मा वेद बदवले, त्यांचा ज्ञानेश्वरांची एकात्मता साधली रेड्याला, असं ते सांगितलं. ते म्हणले बघा म्हणे, मग त्यांना त्यांची अपमान झाला सगळ्या देखत. त्यांच्या पाया पडले, रडू आला त्यांना. ते पाया पडले त्यांच्या. तर संत म्हणले, भाऊसाहेब, तुमच्यासारख्या 3 वकिलांचा मी गुरु आहे, मी मुकाट्याने मी सांगतो तसे उपासना करावी. तर हे कल्पना मोडायला हे गुरुकडे सांग. ज्ञानेश्वरी तर तुम्ही आपण वाचू शकतो, पण हे कोण सांगणार, की गुरुच पटवू शकतो की मी माझ्या कल्पनेच्या साम्राज्यात जगतो. मी कल्पना वळवायला पाहिजे की नाही, ब्रह्माच्याकडे वळवायला पाहिजे. तर तो एक आपण भाग बघू आणि मग आपण थांबू, की ही जी जीवन पद्धती बदलायची, ते मला शिकायचंय. आणि कल्पना म्हणजे माया. कसं तर बघा, म्हणले माया ही माया सृष्टीची रचना, माया माझीच कल्पना आहे. मग काय करायचं, माया संपूर्ण त्यागायची नाही. तर म्हणले, म्हणून सर्व साक्षी मन तेची झालिया उन्मन, मग तुर्या रूप ज्ञान ते मावळवून गे. जयास द्वैत भासले, तेच जे ज्या मनामध्ये माझ्या कल्पना आहेत की नाही, मी वकील आहे, रेडा वदवला तसं मग हे कुत्र्याकडनं पण माझं राम नाम म्हण, हे जे काही मनात सगळं जंजाळ बसलेलं आहे की नाही, अपमान, त्या कुत्र्याला पोळी टाकली त्याचा कुठे अपमान झाला, मग माझा होतो. हे जे सगळं मनात बसलंय ना, ते सगळं हे मन उन्मन झालं. त्यांनी काय झालं, द्वैत अद्वैताचे तुटले अनुसंधान. अनुसंधान तुटले म्हणजे काय झालं, तर त्याची अडचण अशी आहे की आमची कल्पना करायची सवय जात नाही हो. त्या गोष्टी ऐकायला संतांच्या चांगल्या आहेत. तर त्याचं असं आहे, समर्थ म्हणतात, कल्पना तुम्ही ठीक आहे म्हणले, तुमची सवय जात नाही ना, तर ह्याच्या पुढच्या समासामध्ये समर्थ आपल्याला युक्ती शिकवणार.
समर्थ म्हणले कल्पना काय ते समजून तर घ्या. आम्ही एवढंच म्हणतो की आधी समजून तर घ्या. सोडू हे एवढं झालं नाही तर मन उन्मन एका समासात होणारच नाही. हो, नाही तर पुढचे 12 दशक आपल्याला बघायचे ना. त्यामुळे मी काय म्हणतो तेवढं समजून घ्या की म्हणले चिंता, भय, काळजी, आळशीपणे रचलेली मनोराज्य या वाईट कल्पना आहे. आणि श्रद्धा, निर्भयपणा, भक्ती, मनाची प्रसन्नता या चांगल्या कल्पना आहेत. पण अडचण अशी आहे, मनाची प्रसन्नता आहे, मनाची प्रसन्नता पाहिजे, पण माझं मन अडकलंय संपत्तीमध्ये. संपन्न व्हायचंय मला, गोष्टी वापरून संपन्न व्हायचंय. तर वस्तू वापरून संपन्न नाही होणार, वस्तू वापरून प्रसन्न कसं काय? प्रसन्नता आतली आहे. म्हणले कल्पनाच बंधन आहे, कल्पना करी बंधन, कल्पना ते समाधान, ब्रह्मी लावी अनुसंधान, तेही कल्पना. कल्पना द्वैताची माता, कल्पनाची ज्ञाप्ती तत्पता, बद्धता आणि मुक्तता कल्पना गुणे. तर पुढच्या 2 दशकांनंतर एक दशक येणार आहे. त्यात रामदास स्वामी सांगतात, अरे मी का असं, मी बद्ध आहे का मुक्त आहे, या पण कल्पनाच आहेत. त्याला त्यांनी एक इतकी सुंदर ओवी आहे ती एक सांगतो तुम्हाला की म्हणले मुक्त, मी कोणी म्हणत असेल मुक्त, मी मुक्त झालो, विज्ञान पंडित आहे, जे पण काही आहे, इतके ग्रंथ वाचलेत, उपनिषद वाचलेत, मी मुक्त झालो, तर रामदास स्वामी म्हणतात मुक्तपणाची पोटी शिळा, शिळा म्हणजे मोठा दोंडा, तो पोटाला बांधला तर काय होईल? मुक्तपणाची पोटी शिळा बांधिता जाईजे पाताळा, बद्धमुक्त हा घोटाळा, स्वरूपी न संटे. न संटे म्हणजे स्वरूपात चालत नाही. हा बद्ध आहे, मुक्त आहे. इथं सांगतात बद्धता आणि मुक्तता कल्पनेच्या गुणे आहे. नाही, कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ. बघा इथे मनाच्या श्लोकामध्ये असं म्हटलं ना, सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहम भाव अज्ञान जन्मासी आला. बघा, कल्पना जन्माचे मूळ, पण तीच कल्पना केवळ मोक्षद राहते. कशी? तर म्हणले असो ऐसी हे कल्पना, असू दे ही कल्पना आहे ना, पण तीच आपल्याला साधना दे समाधान. येरवी हे पतना मूळच. आता ह्याचं सिंथसिस मी कसं करायचं? आम्ही काय केलं पाहिजे की साधना, कल्पना ही समाज आपल्याला साधने दे समाधाना, ती पण कल्पनाच आहे, आणि मूळ पतन अदरवाईज ती पणच आहे. तर म्हणले ज्याला संत बनायचं आहे, संत म्हणजे ज्याला अमर्याद सुख घ्यायचं आहे, भगवंताजवळ जायचं आहे, त्यांनी चांगल्या कल्पना आत्मसात करायच्या. चांगल्या म्हणजे कुठल्या? आता पुन्हा प्रश्न आला, चांगल्या म्हणजे कुठल्या? ते म्हणले आता हे जे 3 पॉइंट्स मांडणार आहेत चांगल्या कल्पना, तो ह्या समासाचा पुढचा भाग आहे. तो नुसतं आता आपण बघू की शुद्ध कल्पनेने सबल किंवा अशुद्ध कल्पना बाजूला सारावी. आपण नेहमी सत्स्वरूपाच्या अनुसंधानात, आठवणीत राहावे. आणि ह्यासाठी श्रवण मनन निधिध्यास यामध्ये राहिल्याने देहबुद्धीची खोटी कल्पना उडून जाते. म्हणून हे असो ऐसी एक कल्पना साधने दे समाधान. आणि ह्यासाठीच ही कल्पना आपली चालवण्यासाठी आपण एक होमवर्क घेतलं होतं, ही कल्पना चालवण्यासाठी. काय की आपले जे प्रश्न आहेत ना, ब्रह्म असं आहे का, ब्रह्म तसं आहे का, माया वाईट आहे का, माया चांगली आहे का. मग आता बघा त्या वकिलांना कसा प्रश्न पडला, ते रेड्याच्या तोंड वेद वजवले की तेच ब्रह्मज्ञान, नाही त्यामुळे तुम्ही ब्रह्मज्ञानी नाहीत हे कबूल करा, किंवा ज्ञानेश्वर महाराज खोटे होते ते कबूल करा. अशा कल्पना असतात. तसं आपली ब्रह्माच्या कल्पना तोंडाने सांगता येणार नाही, ते उपासना करून अनुभवायचे आहे. त्याचे एक झलक म्हणून आपण एक उदाहरण घेतलं होतं की झोपेच. ही झोप जी गोष्ट आपण अनुभवतो, संत ब्रह्माचा अनुभव आहे, आणि ते आपल्याला सांगतात की तू ये अनुभव घेऊन स्वतः पहा. मी शब्दाने तुला किती सांगू, असं लक्षण सांगता येत नाही. त्यासाठी हा एक्सरसाइज केला होता आपण. तर आपण आता असं करू,
तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी होमवर्क पाठवलं पण आहे. तर काही जण संवाद रूपात आपल्याला फार अतिशय रोचक आहे बघा. हा एक्सरसाइज इतका सुंदर आहे, तुम्हाला खूप आवडेल. तर काही जण सांगणार आहे, तर आपण पण मी एक विनंती करतो की तुम्ही 3-4 मिनिटामध्ये तुमचा संवाद सांगा, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त संवाद ऐकता येतील. तर बघा आपण करू. काहींनी रेकॉर्डेड पण पाठवले, तेही आपण बघू. तर आता विजयजी काका तुम्ही सुरू करा. 4 मिनिटात तुम्ही सांगा अंदाजे, मग आपल्याला आणखीन पण करणार आहे. तर तुम्ही अनम्यूट करा तुम्हाला. बर बर. हरिओम. आता हा संवाद आहे. संवाद 4 लोकांचा आहे. मी 2 लोकांचा सांगितलेला आहे. तर एक आत्मदेव आणि मुक्ताबाई हे रात्रीच्या वेळी सत्संगात जातात. ह्याच्यामध्ये पात्र अशी आहे, जिज्ञेश म्हणून आहे. तो लहान वर्षाचा आहे. जिज्ञासा म्हणून जिज्ञेश नाव द्यायचं. आणि ज्ञानेश थोडासा ज्ञान आहे त्याच्यापेक्षा, म्हणून 10 वर्षाचा मुलगा. आणि आत्मदेव म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ, म्हणजे आत्म्याचा देव, म्हणजे मुख्य माणूस यातला. आणि मुक्ताबाई मुक्तीचा मार्ग, त्याची ती बायको, आणि त्यांचेही 2 मुलगे, अशी 4 पात्र. बोलतील फक्त 2च. तर काय होतं, आत्मदेव आणि मुक्ताबाई रात्रीच्या वेळी त्यांना सत्संगाला जायचं असतं. आणि तेव्हा मग ती घरी मुलं असतात. त्या मुलांना सांगतात, बाळांनो भांडू नका बरं का, खेळा तुम्ही थोडा वेळ, आणि वेळ झाली की झोपा तुम्ही. झालं, मग त्याप्रमाणे ते बाहेर पडतात. आणि ते काय होतं, मग ती मुलं खेळतात. खेळून झाल्यानंतर मोठा मुलगा जो असतो ज्ञानेश, ते लक्षात येतं, अरे आपल्याला झोपायला सांगितलं आहे. मग तो ज्ञानेश म्हणतो, बाळा जिज्ञू झोप बरं, आता झोपेची वेळ आहे. तो जिज्ञेश कसा म्हणतो, मला नाही झोप येत, जा झाला, आणखी थोडा आपण खेळूया. असं कसं म्हणतो तू? अरे नाही रे राजा, वेळ झाली आता, डोळे बंद करा ती आणि अंथरुणावर पडून राहा, मग येईल हळूहळू झोप. मग जिज्ञेश म्हणतो, झोप कशी येते मला सांग. त्याची जिज्ञासा खूप जागृत झाली. पण अरे डोळे घट्ट बंद कर, मग येईल ती. जिज्ञेश म्हणजे बाबा रोज सकाळी डोळे बंद करून देवाच्या पुढे बसतात, आणि तसं करू का मी, म्हणजे मला झोप येईल का? अरे ज्ञानेश म्हणतो, अरे तसं नव्हे वेड्या, डोळे मीट आणि अंथरुणावर आडवा पड, कसलाही विचार करत बसू नको, म्हणजे येईल तुला झोप. आता जिज्ञेश मग कसं करतो, अंथरुणावर पडतो, पांघरून घेतो, आणि डोळे किलकिले करतो हळूहळू, अरे बघतो येते का झोप म्हणून. तो म्हणतो, नाही येत रे झोप मला. अरे लागेल थोड्या वेळाने झोप, तू असं काय करतोय, शांत विचार कर, बसतो, मग लागेल तू. दादा नाही येत झोप. अगदी जिज्ञेश हट्टी आहे म्हणतो, झोप मला सांग कशी बरं येईल ती झोप. तर ज्ञानेश म्हणतो, अरे ती अनुभवावी लागते, तसं शब्दात सांगता येत नाही, तुला ती लागली की कळेल आपलं. मग जिज्ञेश म्हणतो, अरे म्हणजे काय, मला कळत नाही. अरे तू झोप तर आधी, मग कळेल तुला. जिज्ञेश म्हणतो, कशी कळेल, कपाळा आट्या करतो. तर ज्ञानेश म्हणतो, तुला एकदम हलकं हलकं वाटेल, छान छान वाटेल, एकदम शांत वाटेल. आणखीन काय, मग झोपलं आणखीन काय वाटेल, तर थंड थंड वाटेल, सगळं विसरायला होईल. आणि सगळं विसर, अरे पण मी विसरलो की माझ्या लक्षात कसं येईल, झोप लागली ती. तुला छानसं स्वप्न पडेल रे, स्वप्नात सुंदर गोड परी येईल, तुझं लाड करील, तुझ्या गालाची हळूच पापी घेईल, तुला बागेत घेऊन जाईल, छोट्या छोट्या झुकगाडीत बसवी, झुकझुक गाडीमध्ये तुझ्या बरोबर खेळेल, तुला आवडीचं चॉकलेट देईल, चला झोप. अरे इतकं ऐकल्यानंतर काय मज्जा येईल. म्हणतो, झोपलेला मुलगा उठला आणि त्याची जिज्ञासा जागृत झाली. आता कधी आधी त्या परीला घेऊन ये, मग मी झोपेन. तो हट्ट करून बसला मुलाकडे, अरे मला ती परीला घेऊन ये म्हणून. अरे असं काय करतो वेळेसारखं, स्वप्न आधी पडायला आधी ते झोपायला लागतं. मग दादा जिज्ञेश काय म्हणतो बघा, तू झोप, आणि तुला स्वप्नात ती दिसली की तिला तर माझ्याकडे घेऊन ये, म्हणजे मग मी तिच्या बरोबर खेळेन. असं करूया आपण. ज्ञानेश म्हणतो, अरे तसं नाही करता येत, आपल्याला स्वप्न पडतं, आपल्याला झोपायला लागतं. मी नाही तुझ्याशी बोलत. अरे हटून बसला तू. मग ज्ञानेश म्हणतो, अरे असे काय करतोय बाळा जिज्ञा, मी तुला असं गोष्ट सांगू का, मग तुला लागेल झोप. पण आई सांगते ती सांग. ती मला येत नाही म्हणतो ती झोप.
मी तुला दुसरी सांगेन, चालेल का? चालेल. बरं हटन मग बरं चालेल, कॉम्प्रोमाइज करतो तो. तर ज्ञानेश सांगतो बघा, नीट आहे का, तुझ्यासारखा ना एक शहाणा मुलगा असतो, तो राजकुमार असतो बरं का. त्याला खूप सवंगडी खेळाडू असतात, मित्रमैत्रिणी असतात, त्याच्याकडे खूप खेळणी असतात, आणि ती परी आहे ना, ती त्याच्या स्वप्नात येते आणि त्याला बागेत घेऊन जाते. बागेत कसे कारंजे असतात, फुलं असतात, नंतर हरण, ससे, कुत्रे, माकडे इकडून तिकडे फिरत असतात, गायची वासं वागडतात, नाना तऱ्हेचे पक्षी किलबिल 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 करत असतात. आणि स्वप्नात सगळं असं छान छान वाटतं, आणि तो राजकुमार बागेत रमतो. आणि ती परीशी बरोबर खेळताना आणि फुलांचा सुगंध येतो, वाऱ्याची झुळूक येते, आणि त्याबरोबर त्या राजकुमाराला असं वाटतं की आपण तर इथेच राहावं. आता हे एवढं सगळं कथानक तो रंगवून सांगतोय आपल्या धाकट्या भावाला. तो तो जिज्ञेस झोपतो. आता जिज्ञेस झोपल्यानंतर हा थोडासा ज्ञानी ना, मग याचं डोकं विचार करायला लागतं, आणि ते स्वगत करतो. तो स्वगत म्हणजे प्रकट चिंतन, स्वतः स्वगतच असतं. नाटकात जसं बोलतात तसं बोलतो तो. अरे आई बाबा नेहमी सांगतात की झोप फार महत्वाची आहे बरं का, आणि ती जर लागली नाही ना तर चिडचिड होते, अस्वस्थता येते, काही चुकत नाही. म्हणजे कामात चुका होतात. शांत झोप लागली की कसं मन शांत होतं, शरीराला विश्रांती मिळते, मन प्रफुल्लित होतं, तरतरीत होतं, मेंदू काम करतो. झोप अतिशय आवश्यक आहे. आणि ह्याच्या पुढे आणखीन तो ज्ञानेश काय वाटतं माहिती का, आणखी विचार करतो, अरे हो, बाबांना असं आई जो म्हणत होते बा, प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जायचं साधन आहे झोप म्हणजे. बरं का, काही पण कळत नाही, डोक्यात काही शिरत नाही. आता अर्थ पण नीट समजला पाहिजे ना, त्या ज्ञानाला अर्थ समजून घ्यायचा असतो. आपण ते बाबांना विचारूया केव्हा तरी. आता हे एवढं सगळं होत असताना काय होतं, एवढ्या पाहता आत्मदेव आणि मुक्ताबाई घरी आलेले असतात, आणि ज्ञानेशाचं हे प्रकट चिंतन आहे ना, ते दाराआडून ऐकतात, आणि आत्मदेव मुक्ताबाईकडे बघतात आणि फक्त कौतुक आणि स्मिताहास्य करतात. म्हणजे आपली मुलं आपलं आचरण करतायत आणि योग्य मार्गावर आहे, असा तो रूपकात्मक आहे. वा, हे छान सांगितलं. चार धन्यवाद. पात्रांचा. आता आपण 2 पात्रांचं ऐकू. मिहीर आणि आई सांगतायत. हा, ओके. छान सांगा. मिहीर अनम्यूट करा. हा, नमस्कार. 2 भावामधील परिसंवाद. मोठा भाऊ वय साधारण 8 वर्षे, नाव विजय. लहान भाऊ वय साधारण 5 वर्षे, नाव अजय. मोठा भाऊ लहानास झोप म्हणजे काय या त्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आपल्या ज्ञानाप्रमाणे कसा देत आहे, त्याच्या समजवण्याच्या प्रयत्नाने यश येते का? चला तर त्या दोघांमधला संवाद आपण प्रत्यक्षात ऐकूया आणि निष्कर्ष काढूया. मिहीर अजयची भूमिका करतो आणि मी विजय, मोठा भाऊ. अजय, तू काय करत आहेस? आता झोपायची वेळ झाली. दादा, मला थोडा वेळ खेळू दे ना. मला खेळातली गाडी आणखी थोडा वेळ चालवायची आहे, नंतर झोपू आपण. अरे, आता झोपायचंय. चल पटकन इकडे ये, उद्या खेळ. बरे दादा, हे बघ मी आलोच. ये, असा इथे गादीवर माझ्या शेजारी झोप बरे. बरे, पण दादा मला एक प्रश्न पडला आहे, विचारू का? हो, विचार लवकर. तू मला झोप म्हणतोस, पण झोप म्हणजे काय रे? अरे, झोप म्हणजे अंथरुणावर पडून डोळे मिटायचे. डोळे मिटणे म्हणजे झोप होय? हे बघ, मी डोळे मिटले, पण ते पुन्हा उघडतात ना रे. अरे, डोळे उघडायचे नाही, बंद करायचे. ते कसे? ते बंद होतच नाहीत, उघडतातच. मग तू अंथरुणावर स्वस्थ पडून राहा, झोपशील. स्वस्थ पडून राहा म्हणजे झोप का? अरे, स्वस्थ पडणे म्हणजे गप्प बसणे. पण गप्प बसणे म्हणजे तोंडावर बोट ठेवणे असे आई म्हणते. अरे अजय, आता तुला कसे सांगू मी? झोप म्हणजे डोळे मिटून स्वस्थ पडून राहा, बोलू नकोस. दादा, न बोलता झोप म्हणजे काय मला कसे कळेल? तुला विचारावे लागेलच ना. हे बघ, आता तू झोपलास ना की तुला झोप कळेल. ती कशी रे दादा?
तुला झोपल्याशिवाय ते कळणे शक्य नाही. ते कसे? झोप म्हणजे डोळे मिटतात, फक्त श्वासोच्छ्वास चालू राहतो. मला कळतच नाही तू काय सांगतो आहेस ते. अजय, आता इकडे ये. असं अंथरुणावर आडवा हो. डोळे मिटून घे. बोलू नकोस, तुला झोप येईल. दादा, झोप कुठून येते रे? ती कुठे असते? अरे, तुझे तर प्रश्न संपतच नाही. आजीने मला सांगितलेल्या कापूस गोंड्याच्या गोष्टीसारखी. म्हणजे झोप आजीच्या गोष्टीसारखी आहे का? छान छान, मला ही आजीची गोष्ट आवडते. अजय, आता उगाच जास्त बडबड करायची नाही. झोप म्हणजे गोष्ट नव्हे. मग बाबा झोपेत मोठ्याने घोरतात, त्या आवाजाला झोप म्हणतात का? नाही रे, ती झोप नव्हे. आता तुला कसे समजवू मी? तू शेवटी हरलास ना. झोप म्हणजे काय ते समजवू शकला नाहीस तू मला. अजय, शहाणा माझा राजा. आता तू झोप. उद्या सकाळी उठल्यानंतर तुला कळेल हो. ठीक आहे, तुझ्यावर विश्वास ठेवून आता मी झोपतो. चल, आता मला झोप येते. तूही झोप आता. शुभरात्री. शुभरात्री दादा. वा, आता फारच सुंदर. हा, ते आता नंतर जे दोन आहेत ना, ते एक सकारात्मक आहे, म्हणजे आपण काय करतो त्याचे एक त्यांनी व्हिडिओ पाठवलाय, तो आपण व्हिडिओ बघू. आणि आणखीन एक आहे, पण त्याच्या आधी मला तुम्हाला होमवर्क द्यायचं. हा, कारण तर मी एकाशी बोलत होतो, ते म्हणले काय तुम्ही झोप शिकवता का तुमच्या क्लासमध्ये? तुमच्या क्लासमध्ये? तर नाही नाही नाही, जाग होण्यासाठी, एक विश्वास बसण्यासाठी, की म्हणजे साध्या भाषेत बोलायचं झालं तर संत बंडल मारत नाहीये. हे आपल्या बुद्धीला पटलं पाहिजे. तर चला आता होमवर्क सांगतो. हे होमवर्क खूप इंटरेस्टिंग. तर आपण झोपेचं थोडं पुढे चालू, तर एक संत सांगायचे की आता 4 अवस्था असतात की नाही, त्यातले झोप आणि जागेपण. तर म्हणले झोप आणि जागेपण याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे आणि एक वाईट गोष्ट आहे. काय? झोपेमध्ये एक चांगली गोष्ट आहे, एक वाईट गोष्ट आहे घडते. जागेपणी सुद्धा एक चांगली गोष्ट असते, एक वाईट गोष्ट आहे. हे साधक या दृष्टिकोनात ना. तर होमवर्क असं, ह्या दोन गोष्टी आधी तुम्ही निश्चित करा की झोपेमध्ये चांगली गोष्ट काय होते आणि वाईट गोष्ट काय होते, जागेपणी चांगली गोष्ट काय होते आणि वाईट गोष्ट काय होते. आणि मग असा एक मनाने हायपोथेसिस करायचा की झोपेतलं सद्गुण आणि जागेपणचा सद्गुण हे एकत्र केलं तर कुठली अवस्था येईल, आणि जागेपणचा दुर्गुण वाईट गोष्ट आणि झोपेतली वाईट गोष्ट ही एकत्र केली तर कुठली अवस्था येईल. आलं लक्षात? त्याची हिंट देतो तुम्हाला. उत्तर मी आधी दिलंच, समजले असेल बऱ्याच जणांना. मी 4 अवस्था सांगितल्या आपल्या. तर उरलेल्या 2 अवस्था याच्यात शोधायच्या. आलं लक्षात की झोपेमध्ये एक चांगली गोष्ट, एक वाईट गोष्ट, जागेपणी एक चांगली गोष्ट, एक वाईट गोष्ट. तर या दोघातली चांगली गोष्ट केली तर कुठली अवस्था येईल, वाईट घेतलं तर कुठली अवस्था. बघा, विचाराला आपला आहे उद्देश असा की आपल्याला जे मिळवायचं आहे ना, ते कुठं बाहेरून नाही मिळवायचं, सगळं आपल्या मनात आहे, आपल्यापाशी आहे. वी आर केपेबल. ते शॉर्ट सप्लाय, त्याला इन्फ्लेशन वगैरे काही नाहीये. की आता एवढे सगळे जण दासबोध ऐकतात, मग मला मिळेल का नाही, असं नाहीये. सगळं रॉ मटेरियल आपल्यापाशी आहे. या होमवर्क मागे उद्देश असा आहे की हे जे काही आपल्याला मिळवायचं आहे ना, तर चांगल्या गोष्टी पण आपल्यापाशी आहेत, वाईट गोष्टी पण आहे. जे आता समर्थांचा आता विषय आहे की नाही समासामध्ये, की कल्पनेला चांगल्या कल्पनेनं मारायचं. ठीक आहे. आता 2 हे जे व्हिडिओ आहे क्लिप, ती 3 मिनिटाची आहे. तर आणि आपण पुढे बघूया. खूपच सुंदर व्हिडिओ क्लिप बनवली की बघा, प्रत्येकाची प्रतिभा
वेगवेगळ्या तऱ्हेनं जाणते. मी या आतापर्यंत जे दोन आपण प्रेझेंटेशन ऐकली त्यातनं मी असा निष्कर्ष काढला की मला कशाचा तरी म्हणा कंटाळा आला पाहिजे की ते नको, हे किती सारखं तेच 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 जीवन समस्या बनली आहे का मला. कुठल्या ना का कुठल्या उद्देशाने मी ब्रह्माकडे वळलं पाहिजे. तर मला हे जीवन बोर वाटतंय का की आहे घरे पाहता सौख्य नाना परींचे, परी कोण जाणेल ते अंतरीचे, उरी आठवीता चितो कंठ दाटे, उदासीन हा काळ कोठेन कंठे. रामदास स्वामींचं करुणाष्टकामध्ये आहे की सौख्य आहे हो, ते खूप चॉकलेट आहेत मला आले भेट म्हणून, तर खाता नाही येत ना. तर असं कंटाळा आला पाहिजे तर मग मी वळणार ब्रह्मज्ञान. किंवा दुसरं आता या नंतरच्या दोन याच्यामध्ये साधनेच्या रूपाने कसं वळता येईल भगवंत प्रवेशाकडे, त्याचा आपण व्हिडिओ पाहू. खूपच सुंदर व्हिडिओ बनवलाय त्यांनी. त्यांची परवानगी नाही त्यांचं नाव सांगायला, म्हणून मी नाही सांगत. तर ठीक आहे, बघूया आपण. जरा आवाज थोडा कमी वाटेल पण तुम्ही लक्ष देऊन ऐका. नमस्कार. मोठ्या 9 वर्षाच्या भावाने 4 वर्षाच्या छोट्या भावाला गोष्टी रूपाने समजावलं झोप म्हणजे काय. एकदा काय झालं, 3 खोडकर माकडांनी झोपायला जाण्यास नकार दिला. आई म्हणाली, प्रत्येक प्राण्याला विश्रांतीची, झोपेची आवश्यकता असते. जिराफ, त्यांची पिल्ले, हत्ती, कुत्री, मांजरी, त्यांची पिल्लं, कोआला, अस्वल आणि हिप्पो हे सर्व झोपी जातात. खाण्याइतकीच जगण्यासाठी झोप देखील आवश्यक आहे. पण एक माकड म्हणाले, झोप कंटाळवाणी आहे, चला आज झोपूच नका. दुसरे माकड म्हणाले. तिसरे म्हणाले, मी फक्त गोष्टीच ऐकणार. मोठी माकडे उगीच झोपायला सांगतात. आई हसली व बरं म्हणाली. तिन्ही माकडे खुश झाली. पहिल्या माकडाला रात्रभर पलंगावर उड्या मारण्याची इच्छा होती. त्याने इतक्या उड्या मारल्या की शेवटी ते माकड खूप थकले आणि सरळ गादीवरच घुसळले आणि सकाळपर्यंत तिथेच झोपले. दुसऱ्या माकडाला रात्रभर खायचेच होते. त्याने खाल्ले, आणखी खाल्ले. पुन्हा थोड्या थोड्या वेळाने तो खात राहिला. पण मग त्याचे पोट इतके भरले की पोटात जागाच राहिली नाही. त्याने विचार केला, जरा विश्रांती घेऊ आणि पुन्हा खाऊ. आणि ते माकड खुर्चीत जाऊन बसले आणि तिथेच झोपले ते सकाळपर्यंत. तिसऱ्याला गोष्टी ऐकायच्या होत्या, म्हणून आई त्याला झोपेची आवश्यकता का आहे ह्याची गोष्ट सांगू लागली. आई म्हणाली, झोप आपल्या शरीराला विश्रांती देते, त्यामुळे दुसऱ्या दिवसाची तयारी करणे सोपे जाते. झोप घेणे म्हणजे आपल्या शरीरास रोज छोटीशी सुट्टी देण्यासारखे आहे. झोपेमुळे आपल्या मेंदूला दिवसभर घडलेल्या गोष्टी क्रमाने लावण्याची संधी देखील मिळते. येते का लक्षात? हे ऐकता ऐकता पिल्लू केव्हाच झोपी गेले आणि आई त्यांच्याकडे बघत हसत झोपायला गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना झोपेची आवश्यकता व झोप म्हणजे काय ते कळले. वा, आता आणखीन एक बघूया, तेच आहे का. हा, चुन्नू म्हणतो झोप म्हणजे, हे शेवटचं, हे छोट आहे. चुन्नू, झोप म्हणजे काय रे दादा? तू रात्री झोपतोस ना रोज, त्याला झोप म्हणतात. मी कुठे झोपतो? मला नाही आठवत कधी झोपल्याचं.
अरे झोपेत आपले डोळे मिटलेले असतात. हो, डोळे मिटून उड्या मारतो म्हणतो असं. अरे नुसतं डोळे मिटून नाही, आपण शांत असतो झोपेत, उड्या मारत नाही. गादीत पडून राहिलं की झोप येत. झोप येण्यासाठी गादीतच पडावे लागते का? तसं नाही रे, बसून पण झोपू शकतो. बर, मग मी बसून डोळे मिटतो आणि मी झोपलो की मला सांग. अरे पण तुला सांगितलं तर तू उठशील, मग तेव्हा तू झोपेत नसशील. हो, मग असं करू, तू झोप आणि मग तू झोपलास की मला सांग. असं झोपून सांगू शकत नाही, कारण झोपेत आपल्याला कशाचीच जाणीव नसते. आपल्याला झोप कधी लागते ते कळत नाही. झोपेतून उठल्यावरच समजतं की आपण झोपलो होतो. आणि तू काय बडबड करतोयस ते मला, तुला तरी कळतंय का? हा, मी आईलाच जाऊन विचार. अशी एवढी त्यांनी ही गोष्ट लिहिली बघा, किती सुंदर. मला या गोष्टीचा शेवट खूप आवडतो. आपण संतांना हेच म्हणतो, तुम्ही काय म्हणता तुमचं तुम्हाला समजतं का? ते वकील तेच म्हणले की नाही. पण हा मुलगा म्हणला मी आईला जाऊन विचारतो. तसं आपण संतांकडे जायचं हे काम आपलं, विश्वास ठेवून. ठीक आहे, आता आपण इथे थांबू. मी प्रार्थना म्हणतो, आणखीन आपल्याला काही विचार मांडायचे असतील तर मी थांबतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.